श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामींचरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामीचरणी प्रार्थना। तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी तुमच्या समोर एक श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव घेऊन आलेले आहे। हा सत्य अनुभव ऐकताना तुमच्या अंगावरती शहारे देखील येऊ शकतात, तुम्हाला भीती देखील वाटेल, परंतु त्यातून तुम्हाला काहीतरी शिकता देखील येईल आणि यामधूनच तुम्हाला समजणार आहे स्वामींचा चमत्कार। स्वामींची सेवा केलेल्या एका भक्ताचा अनुभव आहे। हा अनुभव आहे शुभम दादाच्या आजोबांचा अनुभव। एकदा शुभम दादांच्या आजोबांना आलेला अनुभव आजोबांनी शुभम दादांना सांगितला होता। त्यानंतर शुभम दादांनी हा अनुभव नंतर शेअर केलेला आहे। ज्यावेळेस हा अनुभव शुभम दादा आपल्याला सांगत होते त्यावेळेस आजोबांच्या अंगावर देखील काटे आले होते, त्यांचे अंग देखील शहारले होते। तर चला तर मग शुभम दादांच्या आजोबांचा अनुभव ऐकूयात त्यांच्याच शब्दात। शुभम दादा म्हणतात की मला तुमच्याबरोबर माझा अनुभव शेअर करताना खूप आनंद होत आहे। माझ्या आजोबांच्या अनुभवामुळे खूप काही लोकांना खूप काही शिकायला मिळणार आहे। मी शुभम आणि माझ्या आजोबांना आलेला अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्या अनुभवामुळे तुम्हा सर्वांना लक्षात येईल की स्वामी हे खरोखर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस संकट येतं, अडचणी येतात, त्यावेळेस ते धावून येत असतात। स्वामींची सेवा केल्याने कधीही वाया जात नाही। मी शुभम आणि माझ्या घरामध्ये माझी आजी, आजोबा, आई, वडील आणि आम्ही एवढे जण राहतो। माझे आजोबा हे पूर्वीपासूनच स्वामी भक्त होते। त्यांच्याकडून खूप काही स्वामींची सेवा होत नव्हती, परंतु ते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण सतत करत, ते काम करत करत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत ते सतत दिवसभर त्यांच्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण असत। म्हणजेच माझे आजोबा हे स्वामींचे खूप मोठे भक्त होते। त्यांच्या अख्ख्या आयुष्यभर त्यांनी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं होतं। त्यामुळे आमच्या कुटुंबामध्ये सर्वांना स्वामींचा लळा लागला होता। आम्ही सर्वजण स्वामींचे नामस्मरण देखील करत होतो आणि आमचे आजोबा हे दररोज सकाळी लवकर उठायचे, आंघोळ करायचे, देवपूजा करायचे आणि शेतामध्ये काम करायचे। माझे आजोबा हे शेतकरी होते, त्यामुळे शेतामध्ये काम करून घरी आल्यानंतरच जेवण वगैरे करायचे आणि पुन्हा शेतामध्ये काम करायला जायचे। असे त्यांचे डेली रुटीन होते। आमच्या घरामध्ये देखील सर्वजण सतत आनंदी असत, स्वामींचं नामस्मरण करत। माझ्या आजोबांना अजून एक भाऊ होता, तो आमच्या गावापासून 2 गावे ओलांडून पलीकडच्या गावामध्ये राहत होते। आजोबांचे भाऊ हे आजोबांपेक्षा लहान होते। शेतामध्ये काम करत करत देखील आजोबा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे सदैव चालूच ठेवत। दररोजच्या प्रमाणे शेतातून काम करून घरी आले आणि घरी आल्यानंतर त्यांनी जेवायला घेतले होते, परंतु एक घास उचलला आणि तोंडात घालणार तेवढ्याच घराचं दार ठोठावलं। घराचा दाराचा धडधड आवाज ऐकू आला। त्यावेळेस आजोबांनी दार उघडलं तर आमच्या घराच्या समोर एक दुकान असलेला तेथील एक लहान मुलगा दरवाजाच्या समोर उभा होता। तर आजोबांनी विचारलं, काय झालं रे? तर त्यावेळेस तो म्हणाला की तुमच्या भावाचा फोन आलेला आहे। तर त्यावेळेसच लगेचच आजोबा गेले आणि फोन उचलला। फोन हा अगोदरच चालू होता। त्यावेळेस त्यांच्या भावाने सांगितलं की सुनीताची तब्येत खूप खराब झालेली आहे, तर दादा तू पटकन जा आणि तिला दवाखान्यात ने, तिला जीव घाल आणि दवाखान्यातून आणून तिला गोळ्या औषधं दे। मला यायला उशीर होणार आहे, कारण तिथे मला सुट्टी देत नाहीत आणि मला आता सुनीताला दवाखान्यात नेण्यासाठी येता येणार नाही, त्यामुळे तू जा आणि तिला दवाखान्यात ने, तिची तब्येत खूप बिघडलेली आहे। आणि हे ऐकल्यानंतर आजोबांना चैन पडेना। ते लगेचच घरामध्ये आले आणि पिशवी घेतली आणि निघाले। चालीचा प्रवास होता। पूर्वी तशी वाहनांची देखील सोय नव्हती आणि मधला रस्ता होता, शॉर्टकटच्या रस्त्याने ते लगेचच पोहोचणार होते।
लगेचच कसले 2 गावे ओलांडून तिसऱ्या गावामध्ये त्यांचे घर होते. त्यामुळे आजोबांनी लगबगीने प्रवास चालू केला. दिवसाचा प्रवास होता, त्यामुळे ते लगेचच 12-1 वाजेपर्यंत तेथे पोहोचले. तेथे गेल्यानंतर त्यांनी सुनंदाला दवाखान्यात नेलं. सुनंदा ही माझ्या आजोबांची भाऊजई होती, म्हणजे त्यांच्या लहान भावाची पत्नी होती. दवाखान्यातून आणलं, नंतर तिला थोडंसं जेवू घातलं आणि गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर आजोबा म्हणाले, चला तर मग मी आता निघतो. त्यावेळेस सुनीताने काहीही ऐकलं नाही. ती म्हणाली की तुम्ही एवढ्या घाईघाईने कुठे जाता? आता थोडंसं जेवण करून घ्या. मला दवाखान्यातून इंजेक्शन करून आल्यामुळे आता थोडंसं बरं वाटत आहे, तर तुम्ही जेवल्याशिवाय जायचं नाही. त्यानंतर सुनंदाने थोडासा स्वयंपाक बनवला, आजोबांना जेवू घातलं आणि थोडा वेळ गप्पा-टप्पा करत तोपर्यंत त्यांचे भाऊ देखील आले. संध्याकाळची वेळ होत होती, त्यामुळे आजोबा म्हणाले, चला मी आता जातो. तर त्यावेळेस त्यांचे भाऊ म्हणाले, नको रे दादा, आता अंधार पडायला लागला आहे, आता तू सकाळच जा. परंतु आजोबांनी ऐकलं नाही. आजोबा म्हणाले की मला सकाळ उठून शेतामध्ये भिजवायला जायचं आहे, पिकांना पाणी द्यायचं आहे. जर मी सकाळ इथे थांबलो तर सकाळ मला भिजवता येणार नाही, त्यामुळे मला आत्ताच निघावं लागेल. आणि त्यानंतर त्यांनी परतीचा प्रवास चालू केला. पटपट चालत आणि शॉर्टकटचा रस्ता धरत आजोबा शेतातील वाटेने येऊ लागले होते आणि चालत चालत त्यांचा श्री स्वामी समर्थांचा जप हा चालूच होता. श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन ते पटपट रस्ता चालत होते. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत करत एक गाव ओलांडलं होतं. आता रात्रीच्या 12-1चा सुमार होता. एका गावची वेश ओलांडून ते दुसऱ्या गावामध्ये प्रवेश केला होता. प्रवेश करत ते रस्त्याने चालत होते. आता माळरान आलं होतं. त्याबरोबरच त्यांच्याबरोबर श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण देखील चालू होतं. तरी त्यामध्येच थोडंसं थांबलं की आसपासचा किड्यांचा आवाज किर्र करत होता. अधूनमधून पक्षी देखील ओरडत होते. रस्ता हा काळाकोट्ट अंधार होता, परंतु आजोबांचं लक्ष त्याकडे अजिबात जात नव्हतं. आजोबा हे स्वामींच्या नामस्मरणामध्ये मग्न झाले होते. आजोबांचा प्रवास हा चालूच होता. अचानकच त्यांना एक बाई किंकाळल्याचा आवाज आला आणि एवढ्या जोरामध्ये ती बाई किंकाळली की सर्व काही शांत झालं. तिच्या त्या किंकाळण्यामध्ये सर्व काही सामावलं होतं, एवढा तो प्रचंड आवाज होता. तिच्या त्या किंकाळण्यामध्ये त्या किड्यांचं किर्र करणं, पक्ष्याचं ओरडणं, श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण सर्व काही जाग्यावरच थांबलं होतं आणि एक प्रचंड आवाजात ती बाई किंकाळली होती. आणि हा एवढा मोठा आवाज ऐकून आजोबांच्या अंगावरती काटे आले, जणू काही त्यांचा अर्धा जीव बाहेरच पडला. आजोबा खूप घाबरले होते. त्यांच्या अंगातून घामाचे टिपके गळत होते. जीव नुसता खालीवर होऊ लागला आणि त्यामध्ये दुसऱ्यांदा एकदा ती बाई किंकाळली आणि हा किंकाळण्याचा आवाज ऐकून आजोबांचा पाऊल देखील उचलेनासा झाला. अंगातून संपूर्ण ताकद संपली होती. आजोबांना काहीही सुचत नव्हतं. शरीर हे थंड पडलं होतं. त्याच वेळी नेमकं आजोबांनी स्वतःला धीर द्यायचं ठरवलं. तिच्या त्या किंकाळण्याकडे दुर्लक्ष करत आजोबांनी पुन्हा श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं आणि ते पुढे चालू लागले. आणि पुढे चालत असताना अचानकच आजोबांना एक समोरून आपल्याकडे बाई येत आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळेस आजोबांनी तिच्याकडे नीट लक्षपूर्वक पाहिले तर तिच्या अंगावरती हिरवीगार रंगाची साडी होती. केस मोकळे सोडले होते. केस हे कमरेपर्यंत होते. कपाळी कुंकवाचा टिळा होता. हातामध्ये हिरव्यागार बांगड्या होत्या. पायामध्ये घुंगराचं पैंजण वाजत होतं, छम छम. आणि ती बाई सुवासिनी असेल असे वाटत होते. आजोबांचं निरीक्षण चाललं होतं. तेवढ्यात ती बाई सर 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 चालत आजोबांच्या दिशेने येत होती. ज्यावेळेस तिचं हे वागणं आणि तिचं निरीक्षण पाहिलं त्यावेळेस आजोबांच्या अंगातून जीवच की प्राण निघाले असे त्यांना वाटले. त्यानंतर त्या बाईचा वेग हळूहळू वाढत गेला आणि इतका फास्ट झाला की क्षणार्धामध्ये ती बाबा आजोबांच्या समोर येऊन उभी राहिली. क्षणभर उभी राहिली आणि तशीच अंगाला आर पार करून बाबांच्या अंगातून पुढे निघून गेली. आजोबा खूप घाबरले होते. आता त्यांचं नामस्मरण देखील थांबलं होतं. भीतीने त्यांना काहीही सुचत नव्हतं. त्यानंतर पुन्हा ती बाई दिसेनाशी झाली आणि फक्त किंकाळण्याचा आवाज येऊ लागला. आजोबा खूप चालत होते, परंतु रस्ताच उरकत नव्हता आणि त्यांना असं वाटत होतं की मी एकाच जागेवर चालत आहे.
त्यानंतर आजोबा त्या बाईला म्हणू लागले की मला जाऊ दे, मला माझ्या घरी जायचं आहे, मला तू काहीही करू नकोस, मला जाऊ दे. परंतु त्या बाईचं किंकाळणं अजिबात सुद्धा थांबलं नाही. त्या मोकळ्या माळरानावरचं किड्यांचं किर्र करणं ते सुद्धा थांबलं होतं. फक्त आणि फक्त बाईचा किंकाळण्याचा आवाजच तेथे घुमत होता. आजोबांनी खूप विनवलं तरी देखील बाईच्या किंकाळण्याचा आवाज थांबला नाही. त्यावेळेस पुन्हा त्यांनी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण केलं. कारण आजोबांच्या लक्षात आलं होतं की हा आवाज आसपास आहे, आपल्याला ती स्पर्श सुद्धा करू शकत नाही. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण हे त्यांनी मोठमोठ्याने करायला सुरुवात केली. त्याबरोबरच त्यांनी तारक मंत्र देखील चालू केला. आजोबांचा तारक मंत्र म्हणून झाला. श्री स्वामी समर्थांचं त्यांनी नामस्मरण चालू ठेवलं. परंतु बाईच्या किंकाळण्याचा आवाज मात्र कोणत्याही प्रकारे कमी झाला नाही. स्वामींचं नामस्मरण चालूच असताना आजोबाला एक समोर झाड दिसलं. त्या झाडाखाली एक दिवा तेवत होता. आजोबांनी लक्षपूर्वक ते झाड पाहिलं. कारण माळरानावरती भरपूर झाडे होती, पण झाडाखाली दिवा हा कोणत्याच नव्हता. त्यामुळे त्यांनी लक्षपूर्वक ते झाड पाहिलं तर ते झाड औदुंबराचं होतं, उंबराचं ते झाड होतं. स्वामींचं नामस्मरण करत करत आजोबा पुढे जात होते आणि त्या झाडाच्या खोडामध्ये एक काहीतरी चमकू लागलं होतं आणि त्याची चमक ही हळूहळू वाढू लागली होती. त्या चमकेने श्री स्वामी समर्थांचं रूप घेतलं होतं. स्वामींचा आकार तयार झाला होता आणि त्या झाडातून आवाज येऊ लागला. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठी रे, अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. आणि एकदम मोठ्याने आवाज आला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याला काहीही करू नकोस, तू इथून निघून जा, ते माझं बाळ आहे, जर तू त्याला काही केलंस तर गाठ माझ्याशी आहे, असं तू लक्षात ठेव. असा आवाज त्या झाडातून येऊ लागला. त्यावेळेस आजोबांच्या लक्षात लगेचच आले की हे दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत आणि तेच मला मदत करण्यासाठी इथे धावून आले आहेत. आणि स्वामींचा हा प्रचंड आवाज ऐकला आणि त्यानंतर त्या बाईचं किंकाळणं हळूहळू कमी होऊ लागलं आणि आजोबांना देखील असं वाटलं की आता मी जरा तरी पुढे चालत आलेलो आहे. त्यानंतर आजोबा पुढे चालत चालत गेले त्या औदुंबराच्या झाडापाशी. त्या झाडापाशी गेल्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की खूप कंटाळला असशील, बैस आता इथे थोडा वेळ. त्यावेळेस आजोबा त्या झाडाखाली बसले आणि तेथेच दिवा देखील तेवत होता. क्षणभर आजोबांना काहीही समजले नाही, कारण लांबूनच त्यांना श्री स्वामी समर्थांची चमकणारी आकृती दिसली होती. त्यानंतर जवळ गेल्यानंतर झाडापाशी पोहोचल्यानंतर तिथे त्यांना फक्त दिवाच दिसत होता, परंतु आवाज मात्र ऐकू येत होते. आजोबांना काहीही समजले नाही. ते तसेच तिथे त्या झाडाखाली बसले आणि बसल्यानंतर सांगितलं की थोडंसं डोकं टेकव. आणि त्यानंतर आजोबांना असं वाटलं की कोणीतरी आपल्या डोक्याला हात लावून मांडीवरती ठेवत आहे. त्यावेळेस आजोबांनी देखील हळूहळू डोकं खाली टेकवलं आणि डोळे मिटले आणि शांत झोपी गेले. परंतु त्यांना स्वप्नामध्ये असं वाटत होतं की साक्षात श्री स्वामी समर्थांच्या मांडीवरती, साक्षात ब्रह्मांड नायकाच्या मांडीवरती, साक्षात स्वामी आईच्या मांडीवरती आपलं डोकं आहे आणि ती आपल्याला कुरवाळत आहे, आपल्या डोक्यावरून हात फिरवत आहे. त्यांना असा भास होत होता की ते साक्षात स्वामींच्या मांडीवरती झोपले होते. झोप पूर्ण झाली आणि डोळे उघडले तर त्यावेळेस सकाळ झाली होती. सर्वत्र उजेड पसरला होता आणि ते उठून बसले आणि वरती झाडाकडे पाहिलं तर ते औदुंबराचं झाड होतं आणि त्यांच्या शेजारी श्री स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो देखील होता. थोडा वेळ ते तिथेच बसले आणि घडलेला प्रकार पुन्हा पुन्हा आठवू लागले. स्वामींनी दिलेलं दर्शन, त्यांचा आवाज ते पुन्हा पुन्हा ऐकू लागले. मनामध्येच त्यांना स्वामींचा आवाज ऐकून ते खुश होऊ लागले. त्यांना देखील वाटलं की आपण खरोखरच खूप भाग्यशाली आहे की स्वामींनी साक्षात आपल्याला दर्शन दिले. स्वामींनी आपल्यासाठी तारक मंत्र गायला, आपल्याला सांगितलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वतःला ते खूप नशीबवान मानू लागले.
थोडा वेळ तिथे बसल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रवास चालू केला आणि घरी आल्यानंतर सर्व काही घटना त्यांनी आपल्या नातवाला आणि घरच्यांना सांगितली. आजोबांनी सांगितलं की माझं रात्री काहीही खरं नव्हतं, परंतु स्वामींनी मला वाचवलं. स्वामी जर माझ्या संकटाला धावून आले नसते तर आता माझं काय झालं असतं कुणास ठाऊक. शुभम म्हणतो की ज्यावेळेस आजोबा मला हे अनुभव सांगत होते त्यावेळेस मला देखील भीती ही खूप वाटली होती. आजोबांचा हा अनुभव ऐकून प्रत्येकाच्या अंगावरती शहारे हे येतीलच, परंतु हे देखील लक्षात येईल की नामस्मरण आणि तारक मंत्र यामध्ये खूप मोठी ताकद आहे. बघा, ज्यावेळेस आपण कोठेही जात असतो, कधीही जात असतो, त्यावेळेस कोणती वेळ कशी असेल, कोणती जागा कशी असेल हे आपल्याला कधीही माहीत नसते किंवा आपल्याबरोबर पुढे काय घडणार आहे हे आपल्याला कधीही माहीत नसते. परंतु स्वामींना सर्व काही माहीत असते. त्यामुळे नाहीच काही सेवा जमली तरी देखील चालेल, परंतु तुम्ही काम करत करत देखील श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करू शकता. त्याबरोबर तारक मंत्र देखील म्हणू शकता. ज्यावेळेस जो भक्त स्वामींच्या चरणाशी जातो, स्वामींचा भक्त होतो, त्यावेळेस स्वामी लगेचच आपल्या भक्ताला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा शब्द असतो. स्वामी हे सदैव आपल्या भक्ताच्या पाठीशी असतात. ते कधीही त्याला एकटे सोडत नाहीत. त्यामुळे आपण सर्वांनी सतत स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, स्वामींची भक्ती करायची आहे. आपलं काम आहे की आपण स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. जो कोणी भक्त स्वामींचं नामस्मरण करतो, स्वामी भक्ती करतो, त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत. प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभव हे नक्कीच येतात. स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, त्याबरोबर तारक मंत्राचा जप देखील करायचा आहे, तारक मंत्र म्हणायचा आहे. स्वामींच्या तारक मंत्रामध्ये देखील खूप मोठी असीम शक्ती आहे. स्वामी म्हणतात की जो करील सेवा तोच खाईल मेवा. त्यामुळे फक्त सेवा करायची आहे. तर हा होता शुभम दादांच्या आजोबांचा सत्य अनुभव, जो ऐकून तुमच्या अंगावर देखील काटे आले असतील. तुम्ही सर्वांनी मिळून व्हिडिओ माझा शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून सर्वांची खूप खूप आभारी आहे. यानंतर पुन्हा भेटूया अशाच एका सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.